शुभ दिवस. पांढरी काळी होण्यामागची प्रमुख 4 कारणे आहेत. एक, हेपॅटायटिस बी विषाणू. जर शरीरात प्रवेश केल्यावर याने काय होतं, यकृतावर परिणाम हा विषाणू करतो. या प्रकारात त्वचेचा आणि डोळ्याचा रंग पिवळा होण्याऐवजी मल किंवा लघवी पांढऱ्या रंगाची होते पहा. हेपॅटायटिस बी हा विषाणू शरीरात प्रवेश केल्यावरती यकृतावर परिणाम करतो. या प्रकारामध्ये पांढरी कावीळमध्ये ही पांढरी कावीळ झाल्यानंतर त्वचेचा आणि डोळ्याचा रंग पिवळा होण्याऐवजी मल किंवा लघवी पांढऱ्या रंगाची होत असते. हे लक्षात ठेवा. पांढऱ्या रंगाची कावीळ ही अशी असते. नंबर 2, बाधित व्यक्तीचे रक्त चढवणे. बाधित व्यक्तीचे रक्त चढवणे किंवा दूषित सुया यांचा वापर केल्यामुळे देखील हा विषाणू आपल्या शरीरामध्ये पसरतो. बाधित व्यक्तीच्या सुया म्हणजे बाधित व्यक्तीचे रक्त जर चढवले तरी देखील ही पांढरी कावीळ होण्याची शक्यता असते. किंवा बाधित व्यक्तीच्या वापरल्या जाणाऱ्या सुया जर वापरल्या पुन्हा तर हा विषाणू शरीरात पसरतो आणि पांढरी कावीळ होते. बाधित व्यक्ती पुढचे कारण कुठले, तर बाधित व्यक्तीसोबत असुरक्षित लैंगिक संपर्क आल्यास या विषाणूंची लागण होऊ शकते. हे लक्षात ठेवा. बाधित व्यक्तीसोबत असुरक्षित लैंगिक संबंध आल्यास या विषाणूची लागण होऊ शकते आणि पांढरी कावीळ होण्याची शक्यता दाट असते. त्याच्या पुढचं कारण कुठलं, तर काय, यकृतामध्ये पित्त तयार होणाऱ्या किंवा बाहेर पडणाऱ्या प्रक्रियेत जर समजा अडथळा निर्माण झाला तरी देखील पांढरी कावीळ होण्याची शक्यता असते. हे लक्षात ठेवा. पांढरी कावीळ का होते हे पाहत असताना पुढील कारण कुठलं असेल, तर पांढरी कावीळ ही प्रामुख्याने हेपॅटायटिस बी या यकृताच्या म्हणजे लिव्हर गंभीर संसर्गामुळे होते. यकृताला झालेला संसर्ग यामुळे पांढरी कावीळ होण्याची शक्यता दाट असते. आणि हा एक विषाणूजन्य आजार आहे, म्हणजे एक व्हायरल इन्फेक्शन हे आहे. व्हायरल इन्फेक्शन झाल्यामुळे हा आजार होतो. तेव्हा याची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे. लक्षात ठेवा. हे एक प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन असते आणि यामुळे पांढरी कावीळ होत असते. हेपॅटायटिस बी या हेपॅटायटिस बीचा संसर्ग दूषित सुया किंवा बाधित व्यक्तीचे रक्त चढवणे, असुरक्षित संबंध, अनुवंशिक कारणे यामुळे पांढरी कावीळ होण्याची शक्यता असते. या आजाराचे वैशिष्ट्य म्हणजे पांढरी कावीळचे लक्षणे लगेच न दिसता पांढरी कावीळ झाली की लक्षणे हे लगेच दिसत नाहीत. तर तो विषाणू सुप्त अवस्थेत 6 महिने आपल्या शरीरामध्ये राहत असतो. तेव्हा ही पांढरी कावीळ होण्यामागची प्रमुख खरी 4च कारणे आहेत. तेव्हा ही 4 कारणे लक्षात ठेवा आणि काळजी घ्या. मागील व्हिडिओमध्ये या पांढऱ्या कावीळवर उपाय सांगितलेला आहे. तो व्हिडिओ पाहायला विसरू नका. जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण रंगतो. धन्यवाद.